हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेश बंधना कशी विणायचे ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य ही 2.5 mm ची आपल्याला पिन लागेल, व्हाईट कलरची उलन लागेल, राणी पिंक कलरची उलन लागेल आणि हे छोटेसे कटर लागेल. चला तर मग सुरू करूया. 4 चेन करून घ्यायचे आहे. पहिले हे 4 चेन झालेले आहेत आपले, हे पहा. आणि पहिल्या चेनवरती आपण साखळीवरती स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला असे 3 खांब घ्यायचे, 3 चेन घ्यायचे आहेत. नंतर त्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे घ्यायच्यात. डबल खांब 1, ही 2 डबल खांब आणि ही 1 चेन, 3 झाले. 1 2 3 हे 3 चेन घ्यायचे. नंतर त्यामधूनच आपल्याला आणखीन 3 डबल खांब घ्यायचे आहेत आणि 3 डबल क्रोशा, 2 आणि हे 3. नंतर आणखीन अशाच पद्धतीने 3 चेन करून घ्यायचे. त्यामध्येच आपल्याला आणखीन 3 डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, हे झाले. नंतर ह्यावरती आपल्याला पलटून घ्यायचं. अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आणि या पुढच्या खांबावरती जिथं आपण हे खांब घेतलेला तिथं आपल्याला स्लिप स्टिच घेत जायचे. हे पहा, अशा पद्धतीने स्लिप स्टिच घ्यायचे. असं दोरा घालून असं ओढून घ्यायचं आणि बघा हे स्लिप स्टिच घेतलेले आहे. नंतर इथे आपल्याला असेच 3 चेन घ्यायचे आहेत. ह्यामध्ये आपल्याला आणखीन 2 डबल खांब घ्यायचेच आहे. हे पहा, 2 डबल खांब आणि 1 चेन. आणि आणखीन आपल्या इथं आपल्याला असंच 2 चेन करून घ्यायचे. नंतर ह्यामधूनच आपल्याला 3 डबल खांब घ्यायचे आहेत आणि 3 डबल क्रोशा, बघा 3 डबल क्रोशे घेतलेले आहेत. आणखी इथं आपल्याला 4 चेन घ्यायचे आहेत. हे पहा, हे आपण असे 4 चेन घेतलेले आहेत तिथे मध्ये. ह्या साईडलाही आपल्याला अशा पद्धतीनेच 3 डबल खांब घ्यायचे आहेत. 1 2 3. नंतर इथे असे 2 चेन करून घ्यायचे. ह्यामधूनच आपल्याला 3दा डबल खांब घ्यायचे आहेत. हे 3 झाले. हे पहा, या अशा पद्धतीने आपल्याला दिसते. आता आपण पलटून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आणि त्याच शेजारच्याच खांबावरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायचे आहेत. हे पहा, हे आणि पुढं 3 चेन घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. हे झाले. 2 चेन करून घ्यायचे. नंतर त्यामधूनच डबल खांब आणखीन आपल्याला 3 वेळा घ्यायचे आहेत. हे पहा, 3 वेळा डबल खांब आलेले आहेत. हे पहा, 3 चेन करून घेतलेले आहेत मी. 3 चेन करून घ्यायचे आहेत. नंतर इथे आपल्याला सिंगल खांब घ्यायचा एक. ह्यामधून सिंगल खांब घेतलेला आहे. नंतर आपल्याला अशाच पद्धतीने 3 चेन करून घ्यायची आणि जिथून आपण सिंगल खांब घेतलेला आहे त्यामधून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. हे पहा, हे जोडून द्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला पेपर तयार होतो आपला. नंतर 3 चेन करून घ्यायची आणि डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला 3. दोन चेन करून घ्यायचे. आणखीन आपल्याला 3दा घ्यायचे ते डबल खांब. हे पहा, अशा पद्धतीने आपलं ट्रायंगल तयार होत चाललं आहे. आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि पुढच्या खांबावरती स्लिप स्टिच घेत जायचे आहेत आपल्याला. हे 3 चेन करून घ्यायचे आणि 2 डबल क्रोशा करून घ्यायच्यात आपल्याला डबल खांब. नंतर 2 चेन करून घ्यायचे.
नंतर आपल्याला 3 चेन करून घ्यायचे आहेत. हे पहा 3 चेन झालेत आपले. ह्या शेजारी इथं आपल्याला ह्या शेजारीच आपल्याला असं सिंगल खांब घ्यायचा आहे. नंतर 3 चेन करून घ्यायची. सिंगल खांब घेतलेल्या त्यातूनच आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. हे पहा अजून आपल्याला इथं 4 खांब घ्यायचे याच्यावरती आणि इथं जोडायचं. इथंही सिंगल खांब घ्यायचा आपल्याला. म्हणजे ह्या पद्धतीनेच आपल्याला बनवत जायचं आहे. 3 चेन घ्यायची आणि सिंगल खांबामधून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. नंतर आपल्याला आणि ह्या साईडला 3 खांब घ्यायचेत. 3 चेन करून घ्यायचेत. आपण इथं ह्या पद्धतीनेच करायचं आहे. जसं आपण इथं 3 डबल खांब घेतलेले आहेत तशाच पद्धतीने. हे पहा पलटून घ्यायचं आपण आणि तिथून स्लिप स्टिच घेत जायचं. हे आपल्याला वाढवत जायचं आहे. ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल आकार करत जायचं आपल्याला. 3 चेन घेतलेले आहे. हे पहा हे ट्रायंगल असंच होत जातं आहे तिरका ह्या साईडला. आता आपल्याला इथं 3 चेन करून घ्यायचे आणि हे पहा ह्यामध्ये आपल्याला सिंगल खांब घेऊन 3 चेन घ्यायचे. 3 चेन घेतले आणि सिंगल खांबावरून आपल्याला स्लिप स्टिच करून ते पप तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि नंतर आपल्याला इथं ह्याच्यावरती 4 खांब घ्यायचेत. 4 खांब घेतलेले आहेत तिथं मध्ये आणि हे मधोमध हे आपल्याला अशाच पद्धतीने सिंगल खांब घेऊन सिंगल क्रोशा घेऊन 3 चेन घ्यायचे आणि जोडून द्यायचे. हे पहा तीन 4 हे 2 झालेत आणि ह्या शेजारी इथे एक हे तिसरा 3 चेन करून घेतलेले. हे पहा अशा पद्धतीने बनत जाते आपले. हे अशा पद्धतीने तयार होत चाललेलं आहे. 1 2 3 4 5 6 म्हणजे आपले 1 2 3 4 लेवल तयार झालेले आहेत आपले. तुम्हाला किती मोठा किती छोटा ह्यावर अवलंबून आहे. तीन चेन करून घ्या. इथे सिंगल खांब घेऊन किंवा सिंगल क्रोशा घेऊन 3 चेन करून घ्यायची. अशा पद्धतीने आपले मेश बंधन तयार झालेले आहे. हे मोठ्या साईजचे मी बनवलेले आहे. हे पहा बांधण्यासाठी आपण आता इथे नॉट बनवणार आहोत. तर इथे आपण 30 चेन करून घेणार आहोत. चेन करून घ्यायच्यात.
हे आपले 30 चेन झालेले आहेत. या पहिल्या चेनवरती आपण सिंगल खांब घ्यायचे. आपल्याला 5 खांब घ्यायचे. ती 2 3 4 आणि हे 5 अशा पद्धतीने घेतलेले आहे. आणि इथे आपण स्लिप स्टिच घ्यायची. 1 2 1 आणि 2 हे अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला सिंगल खांब घेत जायचे वरती. पूर्ण चेनवरती आपण सिंगल खांब घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आपण पूर्ण चेनवरती सिंगल खांब घेतलेले आहेत. आता इथं या साईडला जोडून द्यायचे. स्लिप स्टिच घेऊन जोडायचं आणि कट करून द्यायचं वळण. हे पहा अशा पद्धतीने आपण नॉट तयार केलेले आहे. हे आपण या अशा आतमध्ये आपण हाईड करून घेऊ. ह्याला राणी पिंक कलरची उलन घेतलेली आहे. आपण लटकन तयार करणार आहोत. त्यासाठी अशा पद्धतीने जोडून घेऊया. 1 2 हे 3 चेन घेतलेले आहेत मी. नंतर अशीच उलन ओढून धरायची आणि त्यामधूनच आपल्याला 2 वेळेस असे उलन काढायचे. आपल्याला लटकन तयार करायचे आहेत. परत आणखीन असेच 2 चेन करून घ्यायचे. त्याच पद्धतीने असंच आपल्याला उलन ओढून धरून पप तयार करायचे आहेत आपल्याला. हे पहा ह्या पद्धतीने असं 1 चेन घ्यायची आणि ह्या खांबावरतीच म्हणजे आपण जिथून पहिल्यांदा सुरुवात केली होती तिथंच आपण स्लिप स्टिच करून जोडून द्यायचं. हे पहा हे अशा पद्धतीने लटकन तयार होते आपलं. आणि नंतर आपल्याला 3 चेन घ्यायचे. हे पहा आणि ह्या खांबावरती हा सोडून आपण दुसऱ्या चेनमधून आपण सिंगल खांब घ्यायचा. हे पहा ह्या अशा पद्धतीने तयार होते. तीन चेन करून घ्यायची. हे अशा पद्धतीने घ्यायचे. 2 चेन करून घ्यायचे. त्यामधूनच आपल्याला अशीच उलन ओढून घ्यायची आहे. हे आपल्याला 3 वेळेस करायचे आहे त्याचं. आणि पहिल्यांदा आपण पहिल्या ह्याच्यावरती चेनमध्येच आपण स्लिप स्टिच करून जोडून द्यायचं. आणि नंतर आणखीन 3 चेन घ्यायच्या. हे पहा नंतर हा खांब सोडून म्हणजे हे चेन सोडून ह्या साईडला हे पहा अशा पद्धतीने आपले पूर्ण आपल्याला लटकन तयार करायचे आहेत इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने लटकन तयार झालेले आहे. ते हे मेषबंधना कमरेला बांधले जाते, डोक्यालाही गुंडाळले जाते. स्कार्फ म्हणून हे मुली ह्याला घालतात. याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो. कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा.